फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सगळं ठीक? मी आहे तुमची छोटीशी यूट्यूबर सिम्पली सावी. मी आली आहे नाशिकला. बाबा, आपण कुठे चाललो? आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. ठीक आहे. बरं सावी, तू आज किती वाजता उठली? 7:30 वाजता. बरं सावी आज सकाळी 6:30 वाजता उठली, छान तयारी केली आहे आणि छान तिची तयारी करून दिलेली आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहे त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. तर चला तर आपण सर्व तिकडे भेटू. ठीक आहे, बाय बाय. सावी, आपण आलो आहे ती शुद्ध हनुमान देवस्थान क्षेत्र अंजनेरी. तिथे आले आहे. हनुमानाचं मंदिर आहे. बस स्टँड वरतीच आहे. सावी, आपण माहिती कुठे आलो आहे? आपण आलो आहे इथे हनुमानजींचा जन्मस्थान आहे. ते हनुमानजीचं जन्मस्थान, ते जन्म झाला होता. ठीक आहे, नको ते गुरु, सूर्य, मंगळ, राहू, शनी, केतू हे सगळे काय आहे? आपले 9 ग्रह है ना. 9 ग्रह आणि 9 देवता ग्रहांचे है ना. त्यांचं छान स्वतः मूर्ती आहे. हे बघ, बाल हनुमान. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. दर्शन झालं व्यवस्थित, छान झालं. मग किती सुंदर हनुमानाची मूर्ती आहे आणि किती मोठी मोठी मूर्ती आहे. चांगली मूर्ती, खूप छान मूर्ती आहे. आणि इथे हनुमान यांचा जन्म झाला होता. ठीक आहे. आणि आता आपण जाऊ. इथलं आपलं छान दर्शन झालेलं आहे आणि आता आपण येऊ त्र्यंबकेश्वरला. ठीक आहे, चला चला मग आपण भेटू आता त्र्यंबकेश्वरला. झालं. नमस्कार. आता आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या आतमध्ये आणि आता आम्ही रांगेत उभे राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण छान दर्शन घेऊ. ठीक आहे. पण इथे ऑनलाईन पण दर्शन होतं आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्युर्मुक्षीयमामृतात्. साऊ, किती मोठी रांग आहे, आपल्याला किती वेळ लागणार आहे माहित नाही दर्शनाला. ठीक आहे, पटकन दर्शन. हर हर भोले नमः शिवाय.
बाबा खूपच गर्दी होती. गर्दी होती ना, पण दर्शन कसं झालं तुझं? चांगलं. छान झालं ना? छान झालं. आपल्याला किती 2 तास लागले रांगेत. आपल्याला असं वाटलं की गर्दी नसेल, पण गर्दी खूप होती इथे, हो. हो ना? पण दर्शन छान झालं. शंभो 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 हॅलो, हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? सगळं ठीक. आमचं त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आहे. आमचं तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे कुठे? गजानन महाराजांच्या भक्त निवास. भक्त निवास झालं. इथे तुम्हाला त्र्यंबकेश्वर मध्ये गजानन महाराजांचा भक्त निवास भेटेल. इथे छान राहण्याची उत्तम सोय पण आहे आणि प्रसादाची पण उत्तम सोय आहे आणि इथे बिलकुल गर्दी नाही आणि छान गजानन महाराजाचं एक सुंदर असं मंदिर आहे. हो. छान. आणि इथलं वातावरण पण एकदम एकदम आनंदमय आहे. आणि म्हणत मी फोन अलाउड नाही. तर तुम्ही सगळ्यांनी या. कसा वाटला माझा व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इकडे सांगते बाय आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय.